सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांना आज पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं। पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरामधल्या जमिनी लाटल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आता अंजली दमानियांच्या पत्रकार परिषदेनंतर जे संबंधित शेतकरी आहेत ते सर्वजण आज मंत्रालयात आले होते आणि त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतली। ते या विभागाचे प्रमुख आहेत आणि कुठेतरी त्यांच्याकडून न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या सर्व शेतकऱ्यांना आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काही वेळापूर्वी तुमची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली, काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं आणि काय तुमचं म्हणणं? आता आम्हाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब भेटले आणि आमचा जो विषय आहे तर आम्ही त्यांना एक अर्ज दिलाय आता की आमचं जे जमिनीविषयी जे खेड तालुक्यामध्ये फार मोठं भूमाफियांनी जे राज्य चालवलंय त्या विषयावर आम्ही साहेबांसंग बोललोय आणि साहेबांना आम्ही सांगितलंय की साहेब ह्या गोष्टीची तुम्ही 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण चौकशी करा आणि आम्हाला लवकरच लवकर न्याय द्या, नाही तर आहे ना आमच्या आहे ना एवढे जेवढे शेतकरी इथं आलेले आहेत ह्याच्यापैकी कुणाचाही कधीही खून होऊ शकतो। आणि मग हे खून जर झाला आमचा कुणाचा बी तर याला जबाबदार शासन राहणार आहे काय। तर त्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत संविधानाच्या जो संविधान आहे आपलं बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं त्या संविधानाच्या मार्गानेच आम्ही चाललेलो आहे काय। आम्हाला चुकीच्या मार्गाला जायचं पण नाही, आम्ही ती माणसं पण नाही, आम्ही सगळे गरीब माणसे। तर आज आम्ही ना इतके हलपाटे मारतोय, सगळीकडे फिरतोय। आज आम्ही अंजली ताई दमानियांकडे पण गेलो होतो, ताईंनी पण आम्हाला आमचा ऐकून घेतला विषय सगळा आणि ताईंनी पण आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू। आणि आता महसूल मंत्री साहेबांनी सुद्धा बावनकुळे साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की 3 तारखेला आपण तुम्ही आम्हाला भेटायला या आणि काय आहे त्याचा निर्णय आपण करू। तर म्हणलं ठीक आहे, आता आम्हाला तर लवकरच लवकर निर्णय पाहिजे कारण आता आमची सहनशीलता सगळं काही संपलेलं आहे। एक ते मर्यादा असते ना प्रत्येक गोष्टीची, तर आता आम्ही फार कंटाळलेलो आहे। तर आम्हाला लवकरच लवकर या सरकारने न्याय द्यावा। या मंत्रालयात घुसायचं म्हणलं तरी पास काढावा लागतो। आता आमची 4 माणसं बाहेर आहेत का तर त्यांच्याकडं आधार कार्ड नाही, म्हातारी माणसं आहेत त्यांना माहिती नसतं आधार कार्ड लागेल का काय, असं सगळ्या अडचणी आहेत आमच्या। दादा, किती एकर तुमच्या जमिनीचा विषय आहे आणि एकंदरीतच बावनकुळेंना 3 तारखेला काही बैठकीचं तुम्हाला आश्वासन दिलंय? आमची वैयक्तिक माझी 5.5 एकरची जमीन आहे वडिलांच्या नावावरची आणि तशी जर बघितलं तर पाईटमध्ये त्यांची 700 ते 800 एकर जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे। ती पण अशाच पद्धतीने खोटे दस्तस तयार करून आणि लोकांना धमकून कुणालाही 1 रुपयाचा पैशाचा व्यवहार न करता बेरर चेक द्यायचे आणि बेरर चेक पुन्हा आपल्याच खात्यावरती वटवायचे, अशा पद्धतीचं त्याचं हे कटकारस्थान त्यांनी खेड तालुक्यामध्ये पूर्णतः त्यांनी ते केलेलं आहे। अशा पद्धतीने त्याचा हा छुपे रस्तमचा डाव हा सगळ्या खेड तालुक्यातल्या लोकांना तर आम्ही ओपन करून दाखवणार आहे। अशा पद्धतीचं आम्ही आता बावनकुळे साहेबांना भेटलो, बावनकुळे साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की तुमचं काम आहे मी लवकर मार्गी लावतो। मावशी, हा सगळा रोग तुमचा कुणाबद्दल आहे? कोण हे सगळं? पोपट घनवटाबद्दल आहे का? आता आमची जमीन 4.5 4 एकर जमीन आहे। आमच्या घरी येऊन आम्ही तर पोट भराय नवीनगरला होतो, माझी लेकरं बारीक होती। आमच्या मालकाला येऊन घेऊन दवाखान्यातून आणलेला DY पाटील मधून त्याला येऊन दादागिरी करून त्याच्याकडून सही अंगठे घेऊन गेले। ते आम्हाला 2 महिन्याच्या नंतर माहिती झालं, आम्हाला तोर माहित नाही, तोर लाचच्या टेपला होता, त्याला काही समजतच नव्हतं, बुद्धीच नव्हती, म्हणजे त्याची लाचची टेप होती। हे आम्हाला न्याय द्यावा तुम्ही। आपण पाहतोय सर्व शेतकरी होते, आज मंत्रालयात आले होते आणि त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की पोपट घनवट नावाच्या व्यक्तीनं आमची फसवणूक केली आणि कुठेतरी आता आम्हाला सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे। चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील 3 तारखेला या विषयासंदर्भात बैठक घेऊ आणि मार्ग काढू अशा पद्धतीचं आश्वासन दिल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। दादा, काय सांगशील, किती वर्षांपासूनचा हा संघर्ष सगळा सुरू आहे? माझं तर 12 वर्ष झाले आता माझे वडील वापरून। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लेटर पाठवले की तुमची जमीन विकलेली आहे तुमच्या वडिलांनी, तुम्ही येऊन सह्या करा। बोललो आता आम्ही 3 भाऊ, आम्ही म्हटलं की आम्हाला त्यातलं काही माहीत नाही आणि असं कसं अचानक, आणि काही दिवसांनी त्यांच्या नावावरती 7/12 आमच्या 7/12वर त्यांचं नाव आलं। कम से कम 2.5 एकर जमीन आहे, आता पाय ठेवून देत नाही आणि गेल्यानंतर उलटा आमच्यावरच केस केली 307 120 आणि पुरे 9 कलम टाकून आम्हाला त्यांनी जेलमध्ये 1 महिना फसवलं। साधारणपणे हा राज्यभरातल्या किती शेतकऱ्यांचा विषय, म्हणजे तुम्हीच आता कमी आमच्याच गावातले 100 लोक असतील, कमी 700-800 एकर जमीन त्यांनी हाडसलेली अशी। काय नावाचं गावाचं नाव? मुक्काम पोस्ट राजगुरुनगर, खेड जिल्हा पाईट, जिल्हा पुणे। पाईट गावचे हे सर्व ग्रामस्थ आहेत आणि 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमिनी हडपल्या गेल्यात अशा पद्धतीचं म्हणणं आहे। 950 एकर जमीन पोपटराव घनवट यांना हडपली आणि
फसवणूक करून ही जमीन घेतली अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.